सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार। इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारकडून एक खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती घोषणा ऐकून तुम्हाला आणि तुमच्या पालकांना अतिशय आनंद होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी जर करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, ठीक आहे। तो इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपसाठी तसंच नवोदय परीक्षेच्या आणि एनएमएमएस परीक्षेच्या तयारीसाठी या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी इग्नाइट पाठशालामध्ये ज्या बॅचेस आहेत त्या 25 जुलैपासून सुरू होत आहेत। या बॅचेस सगळ्याच्या सगळ्या लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड पण आहेत। तुम्हाला लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला बघायला जमणार नाही त्यावेळेला तुम्ही रेकॉर्डेड बघू शकतात। लाईव्ह लेक्चरच्या दरम्यान तुम्हाला जे काही अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही शिक्षकांना विचारू शकतात। या दरम्यान अभ्यासाचे साहित्य तुम्हाला देखील दिले जाणार आहे, त्याच्यानंतर पीवायक्यूचे विश्लेषण देखील तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यासोबत सर्व विषयांच्या शॉर्टकट ट्रिक्स ह्या सर्व बॅचेस मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत। दररोज आणि आठवड्यातून एकदा सगळ्या शिकवलेल्या टॉपिक्सवर टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टचे रिझल्ट देखील आपण जनरेट करणार आहोत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असेल तर लवकरात लवकर इग्नाइट पाठशालाची बॅच जॉईन करा। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ की नक्की काय आनंदाची बातमी आहे, काय निर्णय गव्हर्नमेंटचा आलेला आहे। तर गव्हर्नमेंटकडनं शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदाच्या शाळांकडनं भरले जाणार आहे। शाळा स्वतः, जिल्हा परिषद स्वतः ते शुल्क जे आहे ते भरणार आहे। तो निर्णय काय सांगतो तर 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षाची जी काही फी आहे ती फी आता जिल्हा परिषद देणार आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे तो आर्थिक बोजा हा कमी होण्यासाठी मदत मिळेल, ठीक आहे। आता हे कुठे कुठे होणार आहे तर ग्रामीण भागात तसंच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधले जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना जी आहे ती योजना जिल्हा परिषद मध्ये राबवली जाणार आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे। तर याच्यासाठी काय काय नियम आहेत, काय काय अटी आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिला जो नियम आहे की विद्यार्थी जो आहे तो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असला पाहिजे। जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतायत त्याच विद्यार्थ्यांना फक्त ही फीस जी आहे ती माफ असणार आहे। दुसरं काय तर विद्यार्थी 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असायला पाहिजे, बट ऑब्व्हियसली तुम्हाला जर 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची तर तुम्ही 4थी मध्ये शिकत असले पाहिजे। तुम्हाला 7वीची जर स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची तर तुम्ही 7वीत शिकत असले पाहिजे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा ही द्यायला पाहिजे, ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय, विद्यार्थी त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला पाहिजे, त्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे। हा ह्या सगळ्या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता यासाठी ही कधीपासून लागू होणार आहे योजना तर योजना ही याच वर्षीपासून लागू होणार आहे, 2026-27 पासूनच लागू होणार आहे। परंतु बऱ्याचशा शिक्षकांना असं वाटेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की असा गव्हर्नमेंटचा तर अजून काही निर्णय आलेला नाहीये किंवा GR काही आलेला नाहीये। तर गव्हर्नमेंटचा जो अधिकृत GR आहे, अधिकृत शासन निर्णय जो आहे तो तुमच्यापर्यंत लवकरच येईल। आता ही बातमी जी आलेली आहे ही बातमी आता आलेली आहे आणि बातमी आलेली असल्या कारणास्तव लवकरात लवकर गव्हर्नमेंटचा जो काही GR आहे तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, ठीक आहे। इग्नाइट पाठशालामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवोदयची एक्झाम, स्कॉलरशिपची एक्झाम, ऑलिम्पियाडची एक्झाम, NMMS ची एक्झाम आणि होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षेची तयारी, या सगळ्या ज्या तयारी आहेत या सगळ्या तयारी आपण 25 जुलैपासून सुरू करतो आहोत। त्यामुळे लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण यातल्या बऱ्याचशा कोर्सेसला जे सुरुवातीला 100 विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठीच्या फीज ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, नंतर फीज वाढतील, त्यामुळे लवकर ऍडमिशन घ्या। तसेच सैनिकी स्कूल, MTS, NTS आणि मंथन यांच्या देखील बॅचेस आपण लवकरच सुरू करणार आहोत, ठीक आहे। तर आता 4थी स्कॉलरशिपची जी फी आहे ती आहे 2499 रुपये, 7वी स्कॉलरशिपची फी आहे 2999 रुपये, नवोदय परीक्षेची फी आहे 2499 रुपये आणि NMMS ची फी आहे 2999 रुपये। यामध्ये तुम्हाला कुठलीही काहीही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। थँक्यू।